नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे आपल्या लाडक्या मालिकेमध्ये। आपली लाडकी मालिका म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट आलेला आहे आणि तो असा की नंदिनीला तिच्याच लग्नामधून दीपकच्या मदतीने वसूने पळवलं होतं आणि आता हे सत्य छोट्याशा पिहूसमोर आलेलं आहे। पण आता ती हे कोणाला सांगणार आणि सांगितल्यानंतर सगळेजण कसे रिॲक्ट करणार हे पाहणं आपल्यासाठी खूपच महत्त्वाचं ठरणार आहे। पण आता याला किती वेळ लागणार आहे आणि ते होईपर्यंत मध्ये आपल्याला काय काय पाहावं लागणार आहे, काय काय सहन करावं लागणार आहे, हा तर गमतीचाच भाग आहे। तर असो, आता आजच्या एपिसोडमध्ये काय झालेलं आहे हे जाणून घेण्यासाठी आजचा एपिसोड शेवटपर्यंत पहा। तर एपिसोडच्या सुरुवातीलाच आपल्याला नंदिनी किचनमध्ये उभी आहे हे दिसत आहे। नंदिनीच्या हातामध्ये अंडी आहे आणि अंड्यांच्या बाबतीत नंदिनी आणि जीवामध्ये एक गोड किस्सा घडला होता। जीवाने नंदिनीसाठी ऑमलेट वगैरे बनवलं होतं, पण ते तिने काही खाल्लं नव्हतं, पण तरीही त्याचे जे काही मजेशीर गमतीशीर क्षण होते ते तिला आठवत होते आणि त्या क्षणांमुळे तिच्या चेहऱ्यावर हसू देखील आलं होतं। ती त्यामध्ये हरवून गेली होती, पण तितक्यातच तिला हे देखील आठवतं की तिच्याकडून जीवा आणि काव्याचं जे हँडमोल्ड असतं ते तुटलं आणि तेव्हा जीवा किती हायपर झाला होता आणि म्हणूनच लगेचच पुन्हा तिला ते आठवतं की आता आपण डिवोर्स वगैरे घेणार आहोत। या सगळ्या गोष्टी आठवत असतानाच तितक्यात मानिनी तिथे येते आणि मानिनी नंदिनीला म्हणते की अगं नंदिनी, तुझा चेहरा एवढा का पडलास आणि अंडी हातात घेऊन काय करत आहे? तर ती म्हणाली नाही नाही, चेहरा कुठे पडला? तर त्यावर मानिनी म्हणाली अगं तू विचार करते का नेमकं ऑमलेट बनवायचं की भुर्जी बनवायची? तर नंदिनी म्हणते नाही नाही, तुम्ही जे सांगाल ते मी बनवेल। तर मानिनी म्हणते अगं इथून पुढे सगळ्या जबाबदाऱ्या तुला आणि काव्यालाच घ्यायच्या आहे। कोणती वस्तू कुठे ठेवायची, आज काय बनवायचं, काय करायचं, हे सगळं काही आता तुम्ही दोघींनी शिकून घ्या आणि मला रिटायर करा। असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणते की तुम्हाला जे जमणारच नाही ते कशाला तुम्ही बोलतात? त्यावर लगेचच मानिनी हसते। आता ह्या दोघींचा संवाद चालूच असतो। तिकडे दुसरीकडे वसू मात्र खूपच टेन्शनमध्ये फेऱ्या मारताना आपल्याला पाहायला मिळते, कारण वसूच्या आता हे लक्षात आलेलं आहे की पिहूने बरोबर तिचं बोलणं ऐकलेलं आहे, पण हे अजून तिला कन्फर्म झालेलं नाही, पण तिची 100% खात्री आहे आणि आपल्याला ठाऊक आहे की तिची ही खात्री बरोबर आहे। तेवढ्यात तिथे रम्या काहीतरी सांगायला येते, पण वसू मात्र तिच्या विचारात असते। मग रम्या चिडते आणि म्हणते आई, माझ्या आयुष्यात इतके आनंदाचे क्षण येत आहे आणि तू काय का अशी बसते, तुला अजिबात त्या गोष्टींचा आनंद नाही वगैरे वगैरे। तर वसू म्हणते अगं ते सोड, तुझा आनंद मला आहेच, पण तो कोणी हिरावून घेऊ नये याची मला काळजी वाटत आहे। मी तुला म्हणालं होतं ना की आपल्या रूमच्या बाहेर कोणीतरी उभा आहे, तो फ्लॉवर पॉट उगच पडला नाही। तर बघ त्या दिवशी तिथे पिहूच उभी होती हे मला 100% माहीत आहे, कारण जेव्हा तिला फिट्स आले तेव्हा मी तिला काही विचारायला गेले तर ती पटकन मला पाहून घाबरली आणि ती प्रचंड घाबरलेली होती आणि काहीतरी सांगायचं हेच म्हणत होती। याचा अर्थ तिने आपलं बोलणं ऐकलेलं आहे। असं ऐकल्यानंतर रम्या मात्र आता घाबरलेली आहे। रम्या म्हणते त्या पिहूमुळे बऱ्याचदा मला त्रास सहन करावा लागलेला आहे, पण आता मात्र तिचं तोंड गप्प करावंच लागेल असं ती म्हणते आणि काहीतरी प्लॅनिंग आता ती करणार आहे हे आपल्याला दिसून येतं। दुसरीकडे मिथून घरी आलेला आहे आणि हे मिथून काका नेहमी आपल्याला प्रत्येक एपिसोडमध्ये हसतानाच दिसलेले आहे, पण आज मात्र त्यांचा चेहरा थोडासा पडलेला आहे, कारण त्यांची लाडकी पिहू आजारी आहे, तिला फिट्स आलेला आहे आणि म्हणून ते टेन्शनमध्ये आहे। तर बाकीचे त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे की थोडं 2 घास खाऊन घ्या, तिला बरं वाटेल। मग ते सांगतात की मुली म्हणजे कशा असतात बघा ना, बाप म्हटलं तर वाघासारखा असतो, पण मुलीला काही झालं की त्याचं काळीज अगदी सशासारखं होतं आणि अशा प्रकारे त्यांचा त्या ठिकाणी संवाद चालू असतो। डायनिंग टेबलवर सगळेच जण असतात, फक्त काव्या नसते आणि विक्रमही नसतो। तर तेवढ्यात दारावर कोणीतरी येतं। आता कोणाची तरी नोटीस आलेली आहे असं जेव्हा समजतं तेव्हा पार्थ आणि जीवा घाबरतात आणि पटकन काय नोटीस आहे ते घेण्यासाठी जातात। तर मानिनी म्हणते अरे तुम्ही खाऊन घ्या, तुम्ही कशाला उठता, मी बघते। तर तेवढ्यात ती जाते, पण ह्या दोघांना टेन्शन की आपली कोर्टाची जी काही नोटीस आहे डिवोर्सची ती तर आली नसेल ना, याचं टेन्शन त्यांना सगळ्यांना आलेलं होतं। आता मानिनी हातात ती नोटीस घेऊन येते आणि यांना धाक पडतो की नेमकं काय असेल। तर तेवढ्यात मानिनी म्हणते की गुड न्यूज आहे, आपली ती जमीन जी होती ना, तिचा जो वाद चालू होता तो संपला आहे आणि समोरच्याकडून आपल्याला जो काही त्रास झाला त्याच्याकडून आपल्याला नुकसान भरपाई म्हणून 25 लाख रुपये देखील मिळत आहे आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे। तर वसू लगेचच आता आनंदात मिठाचा खडा टाकते आणि म्हणते की अगं पण हीच नोटीस होती ना, आता बाकीच्यांना एवढं टेन्शन कशाचं आलं? आणि हो, तू ती सत्यनारायणाची पूजा जी घातली होती ती ह्याच कामासाठी घातली असेल कदाचित, म्हणूनच ही गुड न्यूज मिळाली वगैरे वगैरे अशा प्रकारचा संवाद त्या ठिकाणी चालू असतो। आता
मिथुन म्हणतो की मी पिहूकडे जाऊन येतो. तर आता रम्याला पिहूशी बोलायचं असते, म्हणूनच ती म्हणते की थांब तू काका, तू खाऊन घे, मी जाते, मी तिच्यासाठी सूप घेऊन जाते. आता रम्याचा डाव वेगळाच असतो, पण ती लगेचच सूप घेऊन जाते. तर तिथे तिची मावशी बसलेली असते. मावशीला म्हणते की अगं तुला आई बोलवत आहे, तू जा, मी पिहूशी बोलते आणि तिलाही खाऊ घालते. तर ती निघून जाते. तर तेवढ्यात आता पिहू रम्याला पाहून घाबरलेली आहे, कारण रम्या आणि वसूचं जे कटकारस्थान आहे ते तिला सगळं काही ठाऊक झालेलं आहे. तर आता इथे रम्या तिला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करत आहे, पण जी पिहू आहे ती कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नसते. दुसरीकडे जीवाचा आणि मिथुनचा विषय चाललेला असतो की डिवोर्सवरून, की तुम्ही असं कसं केलं, कोणीतरी माघार घ्यायला हवी होती असं मिथुन त्यांना समजावत असतो. पण जीवा म्हणतो की नाही रे, आता मला नवीन सुरुवात करायची होती, तर तिने मध्येच डिवोर्सचं काढलं. आता आमच्याकडे फक्त 6 महिने आहे, 6 महिन्यानंतर डिवोर्स हा होणारच आहे. मग त्याला आनंद होतो मिथुनला, कोणता अरे 6 महिने आहे, किती चांगली गोष्ट आहे, कोर्टाने हे बरं काम केलं. तर जीवा म्हणतो अरे एक फॉर्मॅलिटी आहे, बाकी सह्या वगैरे आमच्या सगळ्या करून झालेल्या आहे. तर आता मिथुन त्याला समजवत आहे की हे 6च महिने तुझ्यासाठी खूप काही करणार आहे. या 6 महिन्यांमध्ये तुला आता नंदिनीचं मन जिंकायचं आहे आणि हा डिवोर्सचा जो तुम्ही काही निर्णय घेतलेला आहे तो बदलून दाखवायचा आहे. अशा पद्धतीने तो जीवाला समजावत असतो. दुसरीकडे पिहूशी रम्या बोलण्याचा खूप प्रयत्न करते, पण पिहू काहीही बोलत नाही. त्यामुळे आता ती खूपच चिडलेली आहे, कारण पिहू काहीही सांगत नाही. यावर आता पिहूकडून सत्य वदवून घेण्यासाठी रम्या आता थोड्याशा चुकीच्या पद्धतीचा वापर करताना आपल्याला दिसून येत आहे. आता ती लगेचच पिहूचा हात वगैरे पकडते, तिला म्हणते की तू यापूर्वीही असंच केलेलं आहे, तू काय काय करू शकते हे मला चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे, पण आता असं होणार नाही. तुला जे काही सांगायचं आहे तू इतरांना सांगण्यापेक्षा तू ते मला सांग. आता अशा पद्धतीने ती जरा पिहूवर जबरदस्ती करत आहे. पिहू आधीच आजारी आहे, त्यातली त्यात ही अशा पद्धतीने तिच्याशी बोलत आहे, म्हणून ती अजूनच घाबरलेली आहे. पण आता रम्याच्या या भीतीमुळे पिहू जी आहे ते काही सांगेल का असा प्रश्न आपल्याला पडलेला आहेच. पण पुढच्या एपिसोडमध्ये जे काही दाखवणार आहे ते थोडक्यात आपल्याला दाखवलं आहे आणि त्यावरून आपण अंदाज नक्कीच बांधू शकतो. तर रम्या जेव्हा पिहूला जबरदस्ती करत असते तेव्हाच लगेचच नंदिनी जी आहे ती त्या ठिकाणी येते आणि जोरात रम्यावर ओरडते की रम्या तू हे काय करत आहेस, सोड तिचा हात, तू अशा पद्धतीने तिच्याशी कसं वागू शकते. आणि असं म्हणून ती पटकन पिहूला मिठी मारते. पिहू देखील पटकन तिला घट्ट मिठी मारते, कारण ती खूप घाबरलेली आहे. आणि लगेचच नंदिनी म्हणते की तुला काय जाणून घ्यायचं आहे हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि त्याचा तुझ्याशी संबंध आहे असंही मला वाटत आहे, पण फक्त मला एकदा कळू दे की या सगळ्या गोष्टींचा तुझ्याशी संबंध आहे, मग मात्र मी काय करेल मला ठाऊक नाही. तू ही गोष्ट आत्ताच लक्षात घे आणि पिहूला अशा पद्धतीने त्रास देण्याचा तू चुकूनही प्रयत्न करू नको. अशा पद्धतीने एक प्रकारे नंदिनीने रम्याला धमकीच दिलेली आहे. पण आता ह्या नंदिनीच्या वागण्यावर बोलण्यावर रम्या देखील थोडीशी घाबरलेली आहे, पण तरीही तिच्या डोक्यात जे काही चालू आहे कटकारस्थान ते मात्र थांबणार नाही, कारण तिला भीती वाटत आहे की पिहू आता आपलं जे बिंग आहे ते सगळ्यांसमोर फोडणार आहे. तर आता पुढे जाऊन काय होणार आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणारच आहे. त्यामुळे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन एपिसोड तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. धन्यवाद.